आणि आत्ताची एक मोठी बातमी पाहूया। ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुन्हा एकदा लक्ष केलंय। बोगस लाभार्थी बनवून त्या बदल्यामध्ये मतांची वसुली करणं म्हणजे महिला सक्षमीकरण नाही अशी टीका करण्यात आली आहे। फडणवीस वोट चोर असं शीर्षक या अग्रलेखाला देण्यात आलंय। तर या अग्रलेखामध्ये नेमकं काय म्हटलंय ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। महिला सक्षम झाल्या तर परिवार सक्षम होईल हे फडणवीसांचं म्हणणं खरं आहे। बोगस लाभार्थी बनवून त्या बदल्यात मतांची वसुली करणं म्हणजे महिला सक्षमीकरण नाही। महिला अपात्र असतानाही 1,500 रुपयांच्या बदल्यात त्यांची मतं विकत घेऊन सरकार स्थापन करणं ही त्या महिलांची आणि राज्याची फसवणूक आहे। फडणवीस, शिंदे, अजित पवार यांना जनतेचा कौल वगैरे अजिबात मिळालेला नाही। सध्याचं सरकार हे मतचोरीतूनच निर्माण झालं। श्रीमान फडणवीस, तुमचं सरकार खरं नाही।